नमस्कार मंडळी, काय मजेत ना? काय आंबे बिंबे जोरात चालू दिसत आहेत एकदम. वा वा वा, क्या बात आहे. तर आज आपण कुठला विषय हातात घेणार आहोत त्याच्याबद्दल एक छोटीशी जिस्ट सांगते. असा तो पाऊस पडलेला आहे कमेंट्सचा, की ज्याच्यात सगळ्या जणांनी सांगितलं होतं की इन्कम टॅक्सवरती व्हिडिओ बनवा, आम्हाला खूप माहिती होईल. पण एक मिनटं, इन्कम टॅक्स अर्थात आयकर हा फार मोठा विषय आहे. एका आपल्या 15-20 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तो बसणं अशक्य आहे. म्हणून आज मी काय विचार केला, आपण आयकरबद्दल बोलू, इन्कम टॅक्सबद्दल बोलू, पण इन्कम टॅक्स फक्त म्युच्युअल फंडवरती किती लागतो, काय लागतो, त्याच्यात काही वेगवेगळे प्रकार असतात का, एवढं आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. पण एकच मिनटं, जेव्हा आपण म्युच्युअल फंडच्या टॅक्सबद्दल बोलतो तेव्हा आधी गेन तर काहीतरी झालं पाहिजे, आपल्याला काहीतरी नफा तर झाला पाहिजे, तर आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरायला लागेल. सो म्युच्युअल फंडमधनं दोन प्रकारचा आपल्याला नफा होऊ शकतात. एक म्हणजे ह्याला म्हणतात कॅपिटल गेन, म्हणजे मी म्युच्युअल फंड विकल्यानंतर मिळणारा नफा, आणि दुसरं म्हणजे डिव्हिडंड. तर ह्या दोन्हीवरती टॅक्स कसा लागतो हाच आजच्या व्हिडिओचा विषय. आता वळूया आपण म्युच्युअल फंडच्या प्रकारांकडे. आता हे आपण का शिकतोय, कारण तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की म्युच्युअल फंडचे प्रामुख्याने 3 प्रकार असतात. हे 3 प्रकार आपल्याला माहिती पाहिजेत, कारण तिघांवरती लागणारा टॅक्सचा रेट, कर, आपण जे इन्कम टॅक्स म्हणजे आयकर जे म्हणतो, त्याच्यावरती किती टक्क्यांनी आपल्याला आयकर भरायला लागणार आहे, हे तिन्ही फंडच्या प्रकारांप्रमाणे बदलत राहणार आहे. ओके, सो 3 फंडचे प्रकार प्रामुख्याने कुठले? पहिला आहे इक्विटी. ओके, इक्विटीमध्ये काय होतं की लेटस कुठलाही म्युच्युअल फंड असेल, ॲक्सिस म्युच्युअल फंड म्हणा किंवा ICICI म्युच्युअल फंड म्हणा, कुठलाही असेल, ते तुम्हा आम्हासारख्या गुंतवणूकदारांकडनं पैसे घेतात आणि प्रामुख्यानं कुठे गुंतवतात, तर स्मॉल कॅप्समध्ये गुंतवू शकतात, मिड कॅप्समध्ये गुंतवू शकतात, लार्ज कॅप्समध्ये गुंतवू शकतात, ते स्कीमप्रमाणे गुंतवणार. पण शेवटी कुठे गुंतवणार, तर इक्विटीमध्ये गुंतवणार. म्हणून आपण या प्रकारला काय म्हणतो, इक्विटी म्युच्युअल फंड असं म्हणतो. सिम्पल. दुसरा प्रकार आहे डेट म्युच्युअल फंड. आता डेट म्युच्युअल फंडमध्ये काय करणार, जे कुठलं म्युच्युअल फंड हाऊस असेल, जसं आता मी म्हणलं ॲक्सिस, ICICI, बिर्ला सन लाईफ, कुठलंही म्हणा, ते तुम्हा आम्हासारख्या गुंतवणूकदारांकडनं पैसे घेणार आणि ते घेतलेले पैसे कशात गुंतवणार, तर बॉन्ड्समध्ये गुंतवू शकतात. टी बिल्स, आपला हा व्हिडिओ आठवत आहे ना? हां, अच्छा, ओके. सो टी बिल्समध्ये गुंतवू शकतात. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवू शकतात. म्हणूनच ह्याला म्हणायचं डेट म्युच्युअल फंड. आता तिसरा काय असेल तुम्हीच सांगा. मिक्स्ड म्हणजे काय, ह्याला म्हणायचं हायब्रिड म्युच्युअल फंड. हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये काय करणार आहे, जी कुठली म्युच्युअल फंड हाऊस असेल, जे कुठलं म्युच्युअल फंड हाऊस असेल, ते तुम्हा आम्हासारख्या गुंतवणूकदारांकडनं जे घेतलेले पैसे आहेत, त्या पैशांमधनं थोडे इक्विटी, त्याच्यात इक्विटीमध्ये थोडे पैसे गुंतवणार आणि थोडे पैसे डेटमध्ये पैसे गुंतवणार. असा झाला हा हायब्रिड फंड. हे तिन्ही प्रकार जर डोक्यात बसले असतील, तर आता आपण त्यांच्या टॅक्स ट्रीटमेंटकडे वळूयात. आणि हो, हायब्रिड फंड म्हणजे जसं इक्विटी आणि डेटचं मिश्रण असतं, तसंच आपला चॅनल म्हणजे ज्ञान आणि मजेशीरपणाचं मिश्रण आहे. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता वळूया आपण पहिल्या प्रकाराकडे, अर्थात इक्विटी म्युच्युअल फंड्सचं टॅक्स कसं होतं. पण एकच मिनटं, इक्विटी म्युच्युअल फंड ज्या पद्धतीने टॅक्स होतो ना, त्याच पद्धतीने एक विशिष्ट प्रकारचा हायब्रिड म्युच्युअल फंडसुद्धा टॅक्स होतो. हायब्रिड म्युच्युअल फंडमधला कुठला, की जिकडे इक्विटीमध्ये 65% जास्ती गुंतवणूक आहे, अशा हायब्रिड म्युच्युअल फंडला इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडसुद्धा काही वेळेला म्हणलं जातं. आता त्याचं तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगते. अज्युम करा तुम्ही कॅनरा रोबेको इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवलेत. ओके, आता प्रश्न असा पडतो, कॅनरा रोबेको हायब्रिड फंडनी लेटसचे ₹100 जमा केलेत, तर त्याच्यापैकी त्यांनी इक्विटीमध्ये किती गुंतवले. जर त्यांनी त्याच्यापैकी इक्विटीमध्ये 65 किंवा जास्ती जर गुंतवले असतील, तर त्याला आपण हायब्रिड फंड कुठल्या प्रकारचं, तर इक्विटी ओरिएंटेड म्हणतो. सो तुम्ही प्युअर इक्विटी फंड म्हणा किंवा हायब्रिड फंड, अशा पद्धतीचा म्हणा, दोघांचा टॅक्स एकाच पद्धतीने केला जातो. इथपर्यंत ओके. आता तुम्हाला अजून एक गोष्ट, तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्हाला कसं कळलं की कॅनरा रोबेको हायब्रिड फंड हा इक्विटी हायब्रिड फंडचा प्रकार आहे. सोपं आहे, आपल्याकडे गुगल आहे. सो तुम्ही ज्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले आहेत, त्या म्युच्युअल फंडचं नाव गुगल करायचं, स्पेस बार करून स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट, SID म्हणतात त्याला, स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट. इथे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला क्लिअर कट त्याच्या होल्डिंगमध्ये दिसेल की इक्विटीमध्ये किती गुंतवणूक यांनी केलेली आहे. इथपर्यंत पण ओके. किंवा तुम्ही, आपण टिकर टेपबद्दल बऱ्याच वेळेला बोललेलोच आहोत आपल्या वेबसाईटवर. टिकर टेपवरती जा, तिथं तुमच्या म्युच्युअल फंडचं नाव सर्च करा आणि नाव सर्च केल्यावरती तुम्ही पोर्टफोलिओच्या सेक्शनला जर क्लिक केलं, तर तिकडे तुम्हाला त्याचं पोर्टफोलिओ किती आहे इक्विटीमध्ये हेही तुम्हाला सहज कळून जाईल. चला, आता तुम्हाला हे तर कळालं की ॲलोकेशन त्यांनी इक्विटीमध्ये किती केलेलं आहे, हे कसं बघायचं. दुसरा प्रश्न, हा तुमचा जो फंड होता तो शॉर्ट टर्म होता का लाँग टर्म होता, हे कसं कळणार. आता हे का कळायला पाहिजे, कारण त्याच्यावरूनच ठरतं की तुम्हाला टॅक्स किती भरायला लागेल. शॉर्ट टर्म म्हणजे काय, की जर तुम्ही एखादा म्युच्युअल फंड विकत घेतला आणि विकत घेतल्यापासून 1 वर्षाच्या आत, अर्थात 12 महिन्यांच्या आत तुम्ही जर विकून टाकला, 12 महिने किंवा आत जर विकून टाकला, तर त्याला म्हणायचं शॉर्ट टर्म. ओके, उदाहरण, मी जर 10 महिन्यांपूर्वी एखादा म्युच्युअल फंड घेतला आणि जर मी तो
आज विकून टाकला तर तो कुठला आला, शॉर्ट टर्म झाला. ह्याच्यात पटकन उदाहरण पण सांगते. अज्युम करा मी तो फंड घेतला होता 10,000 रुपयाला आणि आज कितीला विकला, 12,000ला. नफा किती झाला, कॅपिटल गेन किती झाला, 2,000 रुपये. या 2,000 रुपयावरती मला किती भरायला लागतील, तर या 2,000 वरती मला 15% भरायला लागतात. सो 2,000च्या 15% तुम्हाला भरायला लागतील. खूप अवघड आहे मला मान्य आहे, पण 300 रुपये होतात. ठीक आहे. आता आपण जाऊयात की जर 12 महिन्यांपेक्षा जास्ती जर तुमचं होल्डिंग पिरियड असेल तर म्हणजे काय. अज्युम करा मी मागच्या वर्षी घेतला होता एखादा म्युच्युअल फंड. ओके. आता आजच्या घडीला लेटेस्ट से 12 महिने उलटून गेलेले आहेत आणि आज मी तो म्युच्युअल फंड विकते, तर मला किती टॅक्स भरायला लागेल, तर तुमच्या नफ्याच्या 10% तुम्हाला टॅक्स भरायला लागेल. पण इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल 1,00,000च्या वरती जर ही रक्कम असेल तरच तुम्हाला टॅक्स भरायला लागेल. म्हणजे काय, आत्ता जे मी उदाहरण घेतलं होतं 10,000 आणि 12,000चं, त्याच्यात मला नफा किती झाला होता, 2,000 रुपये झाला होता. पण जर तो लॉंग टर्म कॅटेगरीमध्ये असेल म्हणजे 12 महिन्यांपेक्षा जास्ती असेल तर या 2,000 रुपयांवरती एकही रुपये मला टॅक्स भरायला लागणार नाही. पण जर माझा नफाच लेटेस्ट से 1,50,000 रुपये असता तर या 1,50,000पैकी पहिले 1,00,000 काहीच नाही, 0 रुपये टॅक्स. वरचे जे 50,000 होते त्या 50,000वरती तुम्हाला 10% अर्थात 5,000 रुपये तुम्हाला टॅक्स भरायला लागेल. आय होप तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंड म्हणा किंवा हायब्रिड म्युच्युअल फंड जो इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड आहे त्याचं टॅक्सेशन कसं होतं हे तुम्हाला अगदी व्यवस्थित कळालेलं आहे. आता वळूया पुढच्या प्रकारकडे, तो आहे डेट म्युच्युअल फंड किंवा हायब्रिड फंड जिकडे इक्विटीचं एक्सपोजर 35% किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय, तर उदाहरणं देते. डेट म्युच्युअल फंडचं एक सोपं उदाहरण म्हणून SBI लिक्विड फंड हे काय, असे भरपूर डेट फंड्स आहेत बरोबर. आणि आता जर मी तुम्हाला एखादा हायब्रिड इक्विटी म्युच्युअल फंडबद्दल सांगितलं तर त्याचं एक उदाहरण असू शकतं ICICI प्रुडेन्शियल रेग्युलर सेव्हिंग फंड. ह्याच्यात काय होतं, आता या म्युच्युअल फंडनी लेटेस्ट तुम्हासारख्या गुंतवणूकदारांकडनं 100 रुपये गोळा केले. या 100पैकी जास्तीत जास्त 35 रुपये त्यांनी इक्विटीमध्ये गुंतवले, बाकी सगळे त्यांनी डेटमध्ये टाकले. ओके. हा झाला हायब्रिड फंड या कॅटेगरीमधला. आता ह्याच्यावर टॅक्सेशन कसं होणार आहे, तर ह्याला काही शॉर्ट टर्म लॉंग टर्म असा काहीही फंदाच नाही याच्यात. ते फक्त काय म्हणणार आहेत की तुम्ही ज्या टॅक्स स्लॅबमध्ये असाल त्या टॅक्स स्लॅबप्रमाणे तुम्हाला त्या टॅक्स स्लॅबप्रमाणे तुम्हाला इन्कम टॅक्स भरायचा आहे. सोपं उदाहरण घेते. लेटेस्ट आहे तुम्ही 5 लाखाचे म्युच्युअल फंड घेतले होते, डेट फंड किंवा हायब्रिड फंड जो मी तुम्हाला म्हणलं मॅक्सिमम 35% इक्विटीवाला असेल. 5 लाख रुपयाचे म्युच्युअल फंड घेतले होते आणि लेटेस्ट तुम्ही तेच म्युच्युअल फंड 7 लाखाला विकून टाकले त्याचे युनिट्स. किती फायदा झाला, 2 लाख रुपये फायदा झाला. आता तुम्ही कोण, लेटेस्ट आहे तुम्ही अशी एखादी व्यक्ती आहे की तुमचं इन्कम टॅक्सची स्लॅब 5% आहे, तर तुम्हाला 2 लाखवरती 5%च भरायला लागतील. तुम्ही जर ऑलरेडी एकदम हाय इन्कम अर्नर असाल आणि तुम्ही जर 30%च्या स्लॅबमध्ये येत असाल तर तुम्हाला या 2 लाखांवरती 30% टॅक्स भरायला लागेल. लक्षात आलं. सो मगाशी मी तुम्हाला कसं सांगितलं होतं 15% किंवा 10% असं काहीच नाही आहे. इथं तुम्हाला काय सांगितलं आहे, तुम्ही ज्या टॅक्स स्लॅबमध्ये बसता त्याच्याप्रमाणे तुम्हाला इन्कम टॅक्स या कॅटेगरीवर भरायला लागेल. आता ही जी आत्ता कॅटेगरी तुम्हाला सांगितली मी, डेट फंड किंवा इक्विटी हायब्रिड फंड जिकडे 35% इक्विटी एक्सपोजर आहे, ही फायनान्स ॲक्ट 2023 मध्ये नवीन उगवलेली एक काय म्हणू शकतो आपण, एक ब्रांच आहे किंवा एक डिव्हिजन आहे. तर तुम्ही जर एखादा म्युच्युअल फंड 1/4/2023 नंतर खरेदी केला असेल तर आत्ताचा जो मी तुम्हाला भाग एक्सप्लेन केला त्याप्रमाणे टॅक्सेशन होणार आहे. आधीचे नियम वेगळे होते. सो तुम्हाला तुमचा नेमका म्युच्युअल फंड या कॅटेगरीमध्ये बसत असेल तर तुमच्या CAचा सुद्धा सल्ला घेतलेला नक्की जास्ती चांगला आहे, कारण ही जी कॅटेगरी आहे ती #नया है यहाँ अशी आहे. आता तिसऱ्या आणि शेवटच्या कॅटेगरीकडे वळायच्या आधी तुम्हाला एक छोटंसं मनात पिल्लू सोडते की जर तुम्हाला इंटरनॅशनल फंड्समध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले असतील किंवा गोल्ड फंड्समध्ये जर पैसे गुंतवले असतील तर त्याच्यासाठी किती टॅक्स भरायला लागतो, ह्याचं उत्तर मी डायरेक्ट तुम्हाला सांगणार नाही. खालती पिंड कॉमेंटमध्ये मी तुम्हाला ह्याचं उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर व्यवस्थित वाचा, सोपं एकदम कळायला म्हणून तिकडे टाकलेलं आहे आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करा. आता वळूया आपल्या शेवटच्या कॅटेगरीमध्ये. पण शेवटच्या कॅटेगरीकडे वळायच्या आधी आपण आत्तापर्यंत ज्या 2 हायब्रिडचे प्रकार बघितले होते त्याच्यात काय होतं आपण पटकन रिवाईज करून घेऊया. पहिली कॅटेगरी काय होती, एक पाय चार्ट आपण या स्वरूपात बघून घेऊयात की लेटेस्ट से 65% किंवा त्याच्यापेक्षा जास्ती जर इक्विटीमध्ये असेल तर पहिल्या कॅटेगरीप्रमाणे टॅक्सेशन होणार, जे आत्ता आपण शिकलो. जर मॅक्सिमम 35% इक्विटीमध्ये असेल तर आत्ता आपण जी दुसरा प्रकार शिकलो टॅक्स स्लॅब रेटप्रमाणे त्याच्या ह्याच्यात येणार बरोबर. आता हा प्रकार काय बघा, इथे तुम्हाला दिसते 45% इक्विटीमध्ये, म्हणजे आता ही आदलीमधली कॅटेगरी झाली की जर एखादा म्युच्युअल फंड असेल ज्यांनी 35%पेक्षा जास्ती पण 65%पेक्षा कमी जर इक्विटीमध्ये गुंतवले असतील तर ते येतात या तिसऱ्या कॅटेगरीमध्ये. आता ह्याचं
टॅक्सेशन कसं होतं, शॉर्ट टर्ममध्ये किती होतं, लाँग टर्ममध्ये किती होतं, हे आता आपण बघून घेणार आहोत. ओके, सगळ्यात पहिल्यांदा वळूया की एखादा म्युच्युअल फंड तुम्ही जर विकला या कॅटेगरीमधला आणि त्याचं जर तुम्ही होल्डिंग शॉर्ट टर्म असेल, तुम्ही म्हणाल शॉर्ट टर्म काय, आपण ते 12 महिने शिकलो होतो ना मगाशी पहिल्या कॅटेगरीमध्ये. पण एक मिनटं, आता 12 महिन्यांच्या ऐवजी या कॅटेगरीमध्ये शॉर्ट टर्मला पडतात 36 महिने. म्हणजे काय, जर मी एखादा म्युच्युअल फंड या कॅटेगरीतला 2 वर्षांपूर्वी घेतला असेल आणि आज विकला असेल, तर तो झाला शॉर्ट टर्म. का? कारण घेतल्यापासनं विकेपर्यंत हा जो पिरियड होता हा 3 वर्षांपेक्षा कमी होता, अर्थात 36 महिने किंवा त्याच्यापेक्षा कमी होता, तर तो झाला शॉर्ट टर्म गेन. ओके, शॉर्ट टर्मचा अर्थ कळाला. पहिल्या कॅटेगरीमध्ये जे 12 महिने होतं तेच फक्त 36 महिने इथे झालेले, एवढाच फरक. तुम्हाला टॅक्स किती भरायला लागेल तुमच्या टॅक्स स्लॅब रेटप्रमाणे, मगाशी होतं त्याच्यासारखंच आहे. म्हणजे तुम्ही जर 5% कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 5% भरायला लागेल, तुम्ही 30%मध्ये असाल तर 30% भरायला लागेल, इथपर्यंत. ओके, आता लाँग टर्म होल्डिंग इकडे काय येईल बघा. लाँग टर्म होईल जेव्हा 36 महिन्यांपेक्षा तुम्ही जास्ती जर तुमचं होल्डिंग पिरियड असेल तर. म्हणजे काय, अज्युम करा 4 वर्षांपूर्वी मी एखादा या कॅटेगरीतला म्युच्युअल फंड घेतलेला आहे आणि जो मी आज विकणार आहे, सो माझं होल्डिंग पिरियड 36 महिन्यांपेक्षा जास्ती झाला, तर मला त्याचं टॅक्सेशन कसं पडणार आहे. तर जर मी इंडेक्सेशनचा फायदा घेतला नाही तर विदाऊट इंडेक्सेशन मला 10% टॅक्स बसतो आणि विथ इंडेक्सेशन जर मी इंडेक्सेशन करायला गेले तर मला 20% त्याच्यावरती टॅक्स भरायला लागतो. नाही नाही नाही, मला हे पटतच नाहीये. ही इंडेक्सेशन नवीन काय तुम्ही कॉन्सेप्ट आणली? सरकार आणि तुम्ही ना हे सगळं मुद्दाम करता, म्हणजे सामान्य जनतेला काही कळूच नाही. मी मुद्दाम चाललेलं. मी अजून सुरू तरी केलंय का काही? म्हणजे तुम्ही ताबडतोब बेसिसवरती आमच्या मनाली मॅडम सुरूच होतात, नाही नाही मला मान्य नाही करून त्या थैथयाटच, असं नाही. थांबा, मला इंडेक्स कॉस्ट काय जरा समजावून तरी सांगू देत. सांगू ना, हां ऐका मग. आता एखाद्या वस्तूची किंमत दरवर्षी वाढत जाते का? तर अर्थात वाढत जाते. आपण महागाईचा व्हिडिओ बघितलेला आहे, आठवतं का? महागाईचा राक्षस वगैरे आपण काय काय म्हणलेलो आहे त्या व्हिडिओमध्ये. आता एक तुम्हाला सोपं उदाहरण सांगते. 2001 साली एखाद्या वस्तूची किंमत जर 100 असेल तर त्याची किंमत आज 100 थोडी नसणार आहे. महागाईमुळे वाढत 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 त्याची किंमत आज 300पेक्षा जास्ती असू शकेल, बरोबर. सो तेव्हाची झाली कॉस्ट आणि त्याच वस्तूची आजची किंमत म्हणजे झाली इंडेक्स्ड कॉस्ट. म्हणजे काय, कॉस्ट आणि इंडेक्स्ड कॉस्ट या दोन शब्दांमध्ये फरक काय? कॉस्ट म्हणजे नुसतं तुम्हाला भरायला लागलेली त्याची किंमत आणि इंडेक्स कॉस्ट म्हणजे महागाई लक्षात घेता त्या वस्तूची कॉस्ट किती, असं जर तुम्ही विचारलं तर ह्याचं झालं उदाहरण इंडेक्स्ड कॉस्ट म्हणण्याचं. आता तुम्ही म्हणाल मला कसं कळेल एखाद्या वस्तूची इंडेक्स्ड कॉस्ट किती? त्याच्यासाठी सोपं आहे, गुगलवर जायचं आहे. गुगलवर गेल्यावरती इन्कम टॅक्स म्हणजे तुम्ही फक्त कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स एवढंच सर्च करायचं गुगलवर. पहिली वेबसाईट कुठली येते बघा, incometaxindia.gov.in. त्याच्यामुळे एकदम ऑफिशियल वेबसाईट आहे, काही विशेष नाही. तिथं तुम्ही क्लिक करा. आता क्लिक केल्यावर तुम्हाला हा तक्ता ओपन झाला आहे बघा. तर मी मगाशी घेतलेलं उदाहरण होतं बघा. आता तुम्ही उत्तरं द्यायची आहेत काय मॅडम, लक्ष आहे ना, तुम्ही उत्तरं देणार आहे. मला सांगा एखाद्या वस्तूची किंमत अगदी 2001 साली तुम्हाला किती दिसते बघा, तिथं 100 दिसते. त्याची आजची किंमत किती आहे, त्या 100ची आजची इंडेक्स्ड कॉस्ट किती आहे सांगा? 331. फॅन्टॅस्टिक, 331. आणि जर अजून एक उदाहरण घेऊया, 2015-16 साली त्याच 100 रुपयांची इंडेक्स्ड कॉस्ट किती आहे सांगा? 254. तुम्हाला टेबलमध्येही दिसतंय 254. इथपर्यंतही कळालेलं आहे. म्हणजेच काय, 100 रुपयाची तेव्हाची कॉस्टची आजची इंडेक्स्ड कॉस्ट आहे 331. 100चं 331 का हो झालं? महागाईमुळे. इथपर्यंत पण ओके. आता जेव्हा मी माझा म्युच्युअल फंड विकत असते, ओके, आता म्युच्युअल फंड कधी घेतला त्याची कॉस्ट वर्सेस इंडेक्स्ड कॉस्टसुद्धा मला काढायला लागेल. आता आपण एक सोपं उदाहरण घेऊयात. मी एखादा म्युच्युअल फंड विकत घेतला असेल 1 लाख रुपयाला, त्याचे युनिट्स मी घेतले होते 1 लाख रुपयाला आणि मी विकला आहे 1,50,000ला. ओके, जसं मनाली मॅडम मग अशी चिडले होते एकदा, नाही इंडेक्स कॉस्ट वगैरे मी डायरेक्ट करणार. तर त्यांना काय करायला लागलं असतं बघा, त्यांनी घेतला होता म्युच्युअल फंड 1 लाखला, विकला कितीला? 1.5 लाखाला. म्हणजे त्यांना फायदा किती झाला? 50,000 रुपये, बरोबर. आता त्या म्हणल्या इंडेक्सेशनचा वगैरे मी काय बेनिफिट घेणार नाही, मी डायरेक्ट त्याच्यावर 10% भरणार. म्हणजे त्यांना किती भरायला लागेल? 50,000च्या 10% म्हणजे 5,000 रुपये भरायला लागेल. पण तुम्ही आपला चॅनल आहे, तुम्ही एकदम भारी झालेला आहे. आता तुम्ही काढाल, नाही आम्ही 1 लाखाची इंडेक्स्ड कॉस्ट आधी काढणार आहे. ही कशी काढायची? अज्युम करा हा म्युच्युअल फंड तुम्ही विकत घेतला होता 2015-16 साली.
ओके, 2015-16 साली कितीला घेतला होता? 1 लाखाला घेतला होता. आता त्या मगाच्या टेबलमध्ये 2015-16ची किती कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स किती होता? 254 होता, बरोबर. सो आता लहानपणी आपण त्रैराशिक मांडायला शिकलेलो आहोत. 254 जेव्हा कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स होता तेव्हा मी 1 लाखाला म्युच्युअल फंड विकत घेतला होता. तर आज 331 जेव्हा कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स आहे तेव्हा या 1 लाखाची आजची किंमत म्हणजेच इंडेक्स्ड कॉस्ट किती? तर ह्याच्यासाठी आपण एक क्रॉस मल्टिप्लिकेशन हे आपण लहानपणी शिकलेलो आहोत. तर हे आपण कसं करणार बघा, 1 लाख गुणिले 331 भागिले 254. ह्याचा आकडा किती येतोय? 1,30,315. ओके, 1,30,315. आता लक्षात घ्या. आता ह्याच्यावरचं कॅपिटल गेन मी कसं काढणार? विकलंय कितीला? 1.5 लाखाला. कॉस्ट 1 लाख नाही पकडायचे, आपण इंडेक्स्ड कॉस्ट पकडणार आहे, म्हणजे 1,30,315 आपण पकडणार आहे. तर आपल्याला कॅपिटल गेन किती झाला आहे बघा, 19,685. ओके, ह्या 19,685 वरती आपण इंडेक्सेशनचं बेनिफिट घेतलं आहे, म्हणून आता 10% नव्हे तर 20% आपल्याला टॅक्स भरायला लागणार आहे. सो 19,685 गुणिले 20% किती होतात? 3,937 होतात. माझं गणित एवढं चांगलं नाही, मी हे ऑलरेडी कॅल्क्युलेट करून ठेवलं होतं म्हणून पटकन तुम्हाला आकडा सांगून टाकलेला आहे मी. ओके, सो 3,937. आता बघा तुम्हाला किती टॅक्स भरायला लागणार आहे? 3,937. मनाली मॅडमला किती भरायला लागणार आहे? 5,000. आपल्या CA रचना रानडे चॅनलच्या सबस्क्रायबर्सने असं बसल्या 1,000 रुपये वाचवलेले आहेत. कळालं का मॅडम? हा ठीक आहे. एवढं करून ते ठीक आहे असं करून ते सोडतात, पण ठीक आहे, मला असं वाटतं तुमच्या चेहऱ्यावर तरी हास्य आलेलं आहे. त्याच्यामुळे इंडेक्स्ड कॉस्ट ही आधी कॅल्क्युलेट करून मगच टॅक्सेशन किती हे कॅल्क्युलेट करायला विसरू नका. आता एक काम करा, असं डोक्यावर हात ठेवून बघा. गरम झालं आहे ना? फॅन्टॅस्टिक. म्हणजेच तुम्ही असं खूप एफर्ट्स घेतलेले आहेत की मी काय सांगते हे पूर्ण शिकून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. पण आत्तापर्यंत ज्या तिन्ही कॅटेगरीज आपण शिकलो ते पटकन एका टेबलमध्ये आपण बघून घेऊ. हे बघा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचा छान स्क्रीनशॉट पण काढून ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला नंतर रेफर करायचं असेल तरी तुम्हाला आरामात करता येईल. झाला फोटो काढून? ओके, आता वळूयात आपण शेवटच्या कॅटेगरीकडे. कुठली आता कॅटेगरी राहिली? सुरुवातीला म्हणलं होतं ना कॅपिटल गेन आणि डिव्हिडंड. तर कॅपिटल गेनच्या 3 कॅटेगरी आपण बघून घेतल्या. डिव्हिडंड अगदी 1 मिनिटाचं काम आहे. का? डिव्हिडंड म्हणजे आपण ह्याला बहुतेक लाभांश मराठीत म्हणतो, हे आपण खूप पूर्वी कधीतरी शिकलो होतो. पण जे काय तुम्हाला डिव्हिडंड इन्कम मिळतं त्याच्यावरती टॅक्स किती भरायला लागतो? तर त्याच्यावरती तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅब जी काय तुमची असेल, जसं आपण मगाशी म्हणलो तुम्ही 5% असेल तर ह्याच्यावर 5%, तुम्ही 30% कॅटेगरीमध्ये असेल तर ह्याच्यावरती 30% टॅक्स भरायला लागेल. ओके, सो हे एवढंच होतं डिव्हिडंडबद्दल, बाकी काहीच नाही. इतकं सोपं होतं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला अगदी छान आवडला असेल आणि छान कळालं असेल असं मी नक्की अपेक्षा ठेवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे.